जे शिवराय जे शंभराचे. मित्रांनो, एक इंजिनियर त्याच्या माइंडचा वापर करून काय करू शकतो तर बघा आता. मित्रांनो, ही जी ड्रॉइंग आहे ही ड्रॉइंगची एक बाजू आहे. ड्रॉइंग तुम्हाला एकदम क्लिअर आणि अशी एका पेजवर घेतलेली वाटते, पण हे असं नाही. तर बघा, यासाठी माझ्या सिनियर दादानी काय जुगाड केला आहे हा बघा. जे रफ पेजेस होते त्यांच्यावर त्याने प्रिंट करून अशा प्रकारे चिपकवलेले बघू शकता. आणि तो व्यक्ती कोण आहे माहिती आहे का? इकडे बघा सर, इकडे बघा, हे बघू शकता, हे सर आहे ते. त्यांनी हा जुगाड केलेला आहे. हे माझे सिनियर आहे. अजून त्यांनी एक असा जुगाड केलेला आहे, तो म्हणजे काय बघा. जुगाड म्हणजेच सायंटिफिक एक्सपेरिमेंट. आता बघा, कंडिशन अशी होती की ही जी वॉल आहे, ह्या वॉलला खिळा न ठोकता इथे आम्हाला कॅलेंडर लावायचं होतं. तर दादानी काय आयडिया लावली बघा. तर त्यांनी इथे अशा प्रकारे हे जे स्क्रॅपमधून जे प्लास्टिकचा तुकडा त्याला त्यांनी अशा प्रकारे प्रॉपर वेने चिपकवला आणि त्याच्यावर ही पिनचा हिंज दिलेला आहे बघू शकता तुम्ही. हा पिन जॉईंट आहे, हा फक्त पिक केलेला आहे तिथे. अशा प्रकारे जुगाड लावून त्यांनी जिथे आम्हाला खिळा न ठोकता ते कॅलेंडर लावायचं होतं त्यांनी ते लावलेलं आहे. मित्रांनो, त्यांनी अजून काय केलेलं आहे बघा. आता हे जे ड्रावर आहे याचे एका ठिकाणचं निघून गेलेलं आहे बघू शकता, हे अशा प्रकारे. तर मग त्यांनी काय केलं बघा, तर चिकट टेप लावून त्याला उघडण्यासाठी एक जुगाड केलेला आहे. सायंटिफिक एक्सपेरिमेंटल प्रोसेस केलेली अशा प्रकारे. मी कसे क्रेझी शोध लावत असतो त्याच प्रकारे ते पण काही ना काही जुगाड करून गोष्टी प्रॉपर वेनी क्लिअर करतात. बाय द वे, आम्ही दोघं पण काही ना काही एक क्रिटिकल थिंकिंगला अपोज करून तिथे काही ना काही सोल्युशन काढत असतो. बिकॉज वी बोथ आर इंजिनियर्स. सो काय वी मेक एव्हरीथिंग पॉसिबल विदाउट एनी फंडिंग. हां, आणि एक सांगायचं म्हणजे आम्ही जो पण असं काहीतरी जुगाड करतो ना किंवा जो शोध लावतो तो आम्ही विदाउट एनी मनी यूज करता आम्ही तो शोध लावतो. आता बघू शकता, हे रफ पेजेस होते. ह्या रफ पेजेसचं दादाने काय केलेलं आहे ते युटिलाइज करून त्याला A1 शीटमध्ये कन्वर्ट केलं. A1 शीटमध्ये कन्वर्ट करून त्याला वर्थफुल बनवलेलं आहे. वर्थफुल म्हणजेच त्याला मौल्यवान बनवलेलं आहे. बाय द वे, माझ्या सिनियर दादाचा तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं जर ठरलं तर बाय द वे मी दाखवलेल्या ॲक्टिव्हिटीवरून ॲनालाइज केलंच असेल हा माणूस किती क्रिएटिव्ह असेल आणि किती सायंटिफिक एक्सपेरिमेंटल पर्सन असेल. आणि सांगायचंच झालं तर नावात काय असतं ना, तर यांचं नाव आहे किरण. किरण नावावरून म्हणजेच बघा, जिथून प्रॉब्लेम क्रिएट होता तिथे काहीतरी एक आशा क्रिएट होती. म्हणजेच आशेचं किरण स्वरूप तयार होतं. ते म्हणजेच आमचा सिनियर दादा किरण सर. बाय द वे, सर किती जिनियस आहे हे मी तुम्हाला एका ॲक्टिव्हिटीवरून दाखवतो. आता बघा, सरांनी संकन स्लॅबची कॉस्टिंग कशा प्रकारे कमी केली तर बघा. हा संकन स्लॅब डिझाईन करतोय ज्याची पूर्ण संकची डेप्थ आहे 450 mm आणि त्याच्या आजूबाजूचे जे आहेत ते स्लॅब बीम टॉप लेवलला आहे आणि हे संक जे आहे ते बीम बॉटम लेवलला आहे. त्यामुळे काय झालं आहे की संकच्या ठिकाणी बीमची डेप्थ ही टोटल आपल्याला 565 mm ला हवी आहे. त्यामुळे आजूबाजूचे बीमही आपल्याला त्याच लेवलचे घ्यावे लागतात. पण आपल्याला तसं अवॉइड करण्यासाठी की ज्याने आपलं आजूबाजूच्या बीमची डेप्थ जशीची तशी राहील आणि आपल्याला संकच्या ठिकाणी पण
बीमची डेप्थ आहे ती जास्त मिळेल. यासाठी आपण हे असं एक बीम डिझाईन केलं आहे, ज्यामध्ये जेवढा सनकन पार्ट राहील तिथे आपण बघू शकतो इथे 565 mm आपण 12 mm चे बार एक्स्ट्रा ॲड करून त्याची डेप्थ केलेली आहे. म्हणजे इथे सरांनी काय केलेलं आहे बघा, आता ही डेप्थ आहे ना, ही ओव्हरऑल असते इथून तिथून 565 स्टार्टपासून ते एंडपर्यंत. पण सरांनी इथे काय केलं, इथे जो आपला संक होता त्या ठिकाणीच फक्त त्यांनी बीमची जी डेप्थ आहे ती वाढवलेली आहे, बाकी बीमची डेप्थ रिड्यूस करून घेतलेली. मग अशा प्रकारे सरांनी 20 ते 30% डायरेक्ट कॉस्टिंग इथे वाचवलेली आहे. बरोबर समजलं? अशा प्रकारे यांनी इथे कॉस्ट कमी केलेली आहे, जिथे संकन स्लॅब अशा प्रकारे सरांनी 20 ते 30% जी बीमची कॉस्ट लागणार होती ती कमी केलेली.